अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. लग्न जमण्यासाठी श्री संत शिरोमणी गजानन महाराज यांचं विजय ग्रंथाचं जे पारायण आहे ते कसं करावं, किती पारायणं करावी, पारायण करण्याच्या पद्धती काय आहेत, कोणत्या अध्यायाचं संपुट लावून पारायण करायचे आहे, किती पारायण आपल्याला करायचं आहे, किती दिवसीय पारायण करायचं आहे, नैवेद्य काय दाखवायचा आहे, कोणत्या गोष्टी पाळायच्या आहेत, अशा आणि अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये गणगण गणात बोते किंवा गणिगण गणात बोते किंवा श्री गजानन महाराज की जय हे लिहायला विसरू नका. तुमची मुलं मुली दिसायला छान आहेत, एज्युकेटेड आहेत, वेल सेटल्ड आहेत, पण तरीसुद्धा लग्न जमण्यामध्ये खूप अडचणी येत आहेत. योग्य वय जे आहे लग्नाचं ते निघून गेलेलं आहे. तुम्ही खूप पारायणं, सेवा, उपासना सर्व काही केलेलं आहे. ज्योतिषी, ब्राह्मण, शांती सगळं तुमचं करून झालेलं आहे. स्थळं येत आहेत पण पुढून रिस्पॉन्स येत नाही आहे किंवा तुम्हाला हवं तसं स्थळ येत नाही आहे किंवा मुलाकडचे पाहून जात आहेत, मुलीकडचे पाहून जात आहेत पण परत काही उत्तरच देत नाहीत किंवा मग स्थळच येत नाही आहेत किंवा पत्रिकेमध्ये खूप दोष आहे, नकारात्मकता आहे, साडेसाती आहे, नजरबाधा, इडापिडा किंवा पितृदोष असेल, वास्तुदोष, कालसर्पदोष किंवा सर्व प्रकारच्या शांतीही तुम्ही केलेल्या आहेत पण तरीसुद्धा तुम्हाला अनुभव येत नाही आहे किंवा तुमच्या मुलामुलींची लग्न जमत नाही आहेत आणि सध्या लग्न जमत नाही आहे. यामुळे 100% आईवडील जे आहेत ते त्रस्त आहेत. मुलं मुलींची लग्न जमत नाही आहे म्हणून ते सतत डिप्रेशनमध्ये असतात, तणावामध्ये असतात. अशावेळी काय करावं हे कळत नाही. सर्व ज्योतिषी, ब्राह्मण करून झालेले आहेत पण कुठेतरी देवाचा मार्ग आपल्याला पकडावा लागतो तेव्हा आपल्याला कुठेतरी अनुभव येत असतो. तर तुम्ही खचून गेलेले आहात तर तुम्हाला विजय ग्रंथ हा जो संत शिरोमणी गजानन महाराजांचा ग्रंथ आहे, या चमत्कारी ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं आहे. तर त्याबद्दलचीच माहिती आपल्याला आज या व्हिडिओमधून जाणून घ्यायची आहेत. या ग्रंथाच्या पठनाने लग्नही जमतात, अनुभवही तुम्हाला येतात. विजय ग्रंथ पठन करण्यासाठी सर्वात आधी तर तुमच्याकडे विजय ग्रंथ हे पुस्तक असायला हवं. हे तुम्हाला कुठल्याही आध्यात्मिक शॉपमध्ये मिळून जाईल. दुसरी गोष्ट, तुमच्याकडे गजानन महाराजांचा फोटो मूर्ती असेल तर अतिशय उत्तम. नसेल तरीही श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो मूर्ती असेल तरी चालेल, कारण ते सर्व एकच अवतार आहेत. गजानन महाराज हे महाराष्ट्रातील एक संत होते. महाराष्ट्रातील शेगाव हे स्थान गजानन महाराजांमुळे नावारूपाला आलेले आहे. गजानन महाराज हे त्यांचे एक भक्त बापूना काळे यांच्यासाठी पंढरपुरामध्ये हिंदू देवता विठ्ठलाच्या रूपात प्रकट झाले. दुसऱ्या भक्तासाठी ते समर्थ रामदास म्हणून प्रकट झाले. गजानन महाराज आणि अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज दुसरे हिंदू गुरु आणि गूढवादी यांच्यात काही समानता आहे. ते दोघेही परमहंस आणि अजानुभव होते. विजय ग्रंथ हा संत श्री दासगणू यांनी मराठी भाषेमध्ये लिहिलेला एक आध्यात्मिक ग्रंथ आहे. यामध्ये संत गजानन महाराजांच्या जीवनातील घटनांची मांडणी करण्यात आलेली आहे. यामध्ये एकूण 21 अध्याय आणि हजारो श्लोक दिलेले आहेत. गजानन महाराजांची शिकवण अशी आहे की एकमेकांना स्वीकारून समाजात कसे राहायचे, योग साधनेने आरोग्य कसे राखायचे, शहाणपणाने खर्च करणं, आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग, मुक्ती मोक्ष मिळवण्याचे मार्ग आणि असे अनेक मौल्यवान धडे जे आजही अनेकांसाठी मार्गदर्शक आहेत, अशी गजानन महाराजांची शिकवण आहे. विजय ग्रंथामधील 19वा जो अध्याय आहे त्यामध्ये हरिजाखड्याची एक गोष्ट सांगितलेली आहे. हरिजाखड्या हा संत शिरोमणी गजानन महाराजांचा एक खूप साधारण असा भक्त होता. हा जो भक्त होता याच्याकडे काहीही नव्हतं, शेतजमीन नव्हती, स्वतःचा असं काहीच नव्हतं. तो आपला असाच भिक्षा मागून स्वतःचा त्याने उदरनिर्वाह आत्तापर्यंत केलेला असतो. एकदा तो असाच महाराजांच्या दर्शनासाठी येतो आणि तो महाराजांकडे प्रार्थना करतो की महाराज, मलाही लग्न करायचं आहे, मलाही इतरांसारखं लग्न करून संसार करायचा आहे, मलाही मुले बाळं व्हावीत अशी माझी इच्छा आहे, मला आज्ञाधारक आणि सुंदर बायको मिळावी अशी माझी इच्छा आहे. जेव्हा गजानन महाराज हे ऐकतात तेव्हा गजानन महाराज त्याच्या अंगावर थुंकतात आणि गजानन महाराजांना राग येतो. गजानन महाराज म्हणतात, अरे, ज्या लोकांचं लग्न झालेलं आहे ती लोक लग्नातून मुक्तता होण्यासाठी माझ्याकडे येतात आणि तू इथे येऊन काय मागितलंस तर माझं लग्न व्हावं, मला संसार, मुलं बाळं असं सर्व हवं आहे असं तू मागितलं आहे.
तर गजानन महाराज म्हणतात, आजकाल लोकांना सर्व हवं असतं पण अध्यात्म हवं नाही, देव नको असतात. पण गजानन महाराज हे सर्व बोलून नंतर शांत होतात आणि म्हणतात की तुझी इच्छा नक्की पूर्ण होईल, तू आता घरी जा. गजानन महाराज त्याला जाताना थोडंसं धनधान्य देतात, थोडेसे पैसे देतात आणि गजानन महाराजांनी शब्द दिलाय म्हटल्यावर तो खोटा होणारच नाही. तर हरिदाखड्याचं लग्नही होतं, मुलं बाळ, संसार त्याचा अतिशय उत्तम होतो. अशी कथा 19व्या अध्यायामध्ये आहे. 19व्या अध्यायामध्ये गजानन महाराजांच्या अनेक भक्तांचे अनुभव आहेत. तर हा जो अध्याय आहे या अध्यायाचं संपुट लावून आपल्याला पारायण करायचं आहे. हे पारायण करण्याचे जे दिवस आहेत ते कशा पद्धतीने करायचे आहेत, तर ही जी 3 पारायणं करायची आहेत, ही 3 पारायणं तुम्ही 21 दिवसाचं एक पारायण किंवा साप्ताहिक पारायण अशा पद्धतीने करू शकता. 21 दिवसाचं पारायण जर तुम्हाला करायचं असेल तर पहिल्या दिवशी संकल्प घ्यायचा आणि या 21 दिवसामध्ये कसल्याही प्रकारची अडचण नाही आली पाहिजे अशा पद्धतीने पारायण करायचं आहे. म्हणजे मासिक धर्म झाल्यानंतरच तुम्ही पारायण करा. पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे. पहिल्या दिवशी तुम्ही 19वा अध्याय आधी वाचायचा, मग पहिला अध्याय, परत 19वा अध्याय. दुसऱ्या दिवशी 19वा अध्याय, दुसरा अध्याय, 19वा अध्याय. तिसऱ्या दिवशी 19वा अध्याय, तिसरा अध्याय, 19वा अध्याय. अशा प्रकारे तुम्हाला जर 21 दिवसाचं पारायण करायचं असेल तर अशा प्रकारे पारायण करायचं आहे. मग तुम्हाला तिन्ही पण पारायणं ही 21 दिवसाचीच करायची आहे. पण तुम्हाला जर 21 दिवस खूपच वाटत असतील तर तुम्ही साप्ताहिक पारायण करू शकता. साप्ताहिक पारायण करण्याला तुम्हाला फक्त बसण्याची कॅपॅसिटी असायला हवी, कारण साप्ताहिक पारायण करायचं म्हटलं की एका दिवसामध्ये तुम्हाला 3 अध्याय वाचायचे आहेत. असे 7 दिवसामध्ये तुमचे 21 अध्याय वाचून होणार आहेत. तुम्हाला सर्वात आधी साप्ताहिक पारायण करायचं म्हटलं की पहिल्या दिवशी गजानन महाराजांचा तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे. तुम्हाला पूजा मांडण्याची गरज नाही आहे. तुम्ही अगदी आपल्या देवघरात समोर स्वामींच्या मूर्तीसमोर तुम्ही बसण्यासाठी आसन घ्या. त्या ठिकाणी तुम्ही स्वामींना अष्टगंध, फुले, अक्षता वाहा, दिवा, धूप, अगरबत्ती लावा. त्यानंतर तुम्हाला सर्वात आधी गणगण गणात बोते किंवा गणिगण गणात बोते या मंत्राचा 1 माळ किंवा 108 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला संकल्प करून पारायणाला सुरुवात करायची आहे. साप्ताहिक पारायणामध्ये तुम्ही पहिल्या दिवशी पारायणाला बसला की गणिगण गणात बोते या मंत्राचा जप झाल्यानंतर तुम्हाला 19वा अध्याय वाचायचा आहे, पहिला अध्याय वाचायचा आहे, 19वा वाचायचा आहे, परत 19वा अध्याय, दुसरा अध्याय, 19वा, परत 19वा, तिसरा, 19वा, म्हणजे 6 वेळा तुमचा 19वा अध्याय वाचायचा आहे. म्हणजे प्रत्येक अध्यायाच्या पुढे आणि मागे तुम्हाला 19व्या अध्यायाचं संपुट लावून पारायण करायचं आहे. जर तुम्ही साप्ताहिक पारायण केलं तर तुमचं 21 दिवसामध्ये 3 पारायणं पूर्ण होतात, जर तुम्ही सलग पारायण केलं तर. दुसरी गोष्ट म्हणजे हे जे पारायण करायचं आहे हे तुम्हाला सलग 3 पारायणं करायचे आहेत. तुम्ही जास्तीत जास्त एक पारायण झाल्यानंतर 15 दिवसाचा गॅप घेऊ शकता. जर काही कारण असेल तर घ्या, शक्यतो कारण नसेल तर तुम्ही 3 पारायणं सलग करा. त्याची अनुभूती तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. गजानन महाराजांचं हा जो विजय ग्रंथ आहे तो अत्यंत चमत्कारिक आणि अनुभूती देणारा ग्रंथ आहे. तुम्ही पारायणाला सुरुवात केली आणि श्रद्धेने पारायण केलं ना तर पहिलं पारायण चालू असतानाच तुम्हाला अनुभव येतात आणि तुमची लग्न जमतात. जी विघ्न आहेत ती दूर होतात. अशा प्रकारे तुम्हाला 21 दिवसाचं किंवा साप्ताहिक पारायण करायचं आहे. जेव्हा तुमचं वाचून होईल तेव्हा तुम्हाला आरती करायची आहे गजानन महाराजांची. तुम्ही नैवेद्यामध्ये सकाळ संध्याकाळ जे काही तुम्ही तुमच्या घरामध्ये बनवणार आहात तो नैवेद्य दाखवा किंवा खडी साखर, फळे अशा पदार्थांचा तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. त्यावर तुळशीपत्र ठेवायचं आहे. त्याच पद्धतीने संध्याकाळी पण तुम्ही गजानन महाराजांची परत आरती करा, नमस्कार करा, तुमची प्रार्थना बोलून दाखवा. अशा प्रकारे तुम्ही हे पारायण करायचं आहे. ग्रंथाचं पारायण करताना तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्प केल्याशिवाय कुठल्याही पारायणाचा आपल्याला फळ मिळत नाही किंवा ते पारायण पूर्णत्वास जात नाही. त्यामुळे सर्वात आधी संकल्प करा. उजव्या हातामध्ये एक फूल घ्या, हळद कुंकू घ्या, अक्षता घ्या, थोडंसं पाणी घ्या. तुमचं नाव, तुमचं गोत्र, तुम्ही कुठे राहता, वय किती चालू आहे हे सर्व महाराजांना सांगा. गोत्र माहीत नसेल तर काश्यप बोला. आणि तुम्ही लग्नासाठी विजय ग्रंथाची 3 पारायणं 19वा अध्याय संपुट लावून करणार आहात हे महाराजांना सांगा. मग हे तुम्ही साप्ताहिक करणार आहात की 21 दिवसाचं करणार आहे हे पण तुम्ही पारायण गजानन महाराजांना सांगायचं आहे. तुमच्या लग्नात काय अडचणी येत आहे, तुम्हाला कसा जोडीदार हवा आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला महाराजांना बोलून दाखवायच्या आहेत.
आणि माझ्याकडून हे पारायण मी जर साप्ताहिक करते, 21 दिवसाचं करते, महाराज माझ्याकडून हे पारायण निर्विघ्नपणे करून घ्या, कसलंही विघ्न न आणता ठरवलं आहे तशी सेवा माझ्याकडून करून घ्या आणि मला अनुभव द्या, अशा प्रकारे तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि मग पारायणाला सुरुवात करायची आहे. शेवटचा जो दिवस असतो, जर तुम्ही साप्ताहिक पारायण करणार असाल तर 7व्या दिवशी किंवा 21 दिवसाचं पारायण करणार असाल तर 21व्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी, सकाळी वाचन झालं, संध्याकाळी तुम्हाला गजानन महाराजांसाठी त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवायचे आहेत. म्हणजे आपण कसं स्वामीचरित्र सारामृतचं पारायण झाल्यानंतर स्वामींसाठी आपण पुरणपोळीचा नैवेद्य, त्यांच्या आवडते पदार्थ बनवतो, तसं गजानन महाराजांसाठी तुम्हाला त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवायचे आहे. गजानन महाराजांना झुणका भाकरीचं जेवण जे आहे ते खूप प्रिय आहे. तुम्ही ज्वारीची भाकरी, बेसन, त्याच्यामध्ये लोणचं, कांदा, मीठ, दूध, भात, साखर अशा पदार्थांचं नैवेद्य, म्हणजे पूर्ण ताट भरून तुम्हाला हे नैवेद्य ठेवायचं आहे आणि प्रत्येक नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवायला विसरायचं नाही आहे. इथे स्क्रीनवरती पण पहा, तुम्हाला दिसेल की अशा पद्धतीने तुम्हाला ताट करायचं आहे आणि ते गजानन महाराजांना त्या ठिकाणी तुम्हाला शेवटच्या दिवशी नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे. हीच तुमच्या पारायणाची सांगता, उद्यापन असेल. तर लग्नच नाही तर तुमच्या संसारिक ज्या अडचणी आहेत त्यासाठीही तुम्ही विजय ग्रंथाचं पारायण करू शकता. कोणी आजारी असेल, कर्ज असेल, व्यवसाय, नोकरी, शिक्षण किंवा ज्याही गोष्टी आहेत, इडापिडा, साडेसाती, नजरबाधा, करणीबाधा, कसल्याही गोष्टी असतील, तुम्ही कितीही संकटात असाल, दुःखात असाल, त्रासात असाल, अडचणीत असाल, प्रत्येक गोष्टीवरती तुम्ही विजय ग्रंथाचं पारायण करू शकता. तुम्ही विजय ग्रंथाचं पारायण गुरुवारच्या दिवशीही तुम्ही एका मांडीमध्ये बसून हे पारायण करू शकता. गुरुपौर्णिमा असेल किंवा अशा ज्या शुभतिथी असतात ना, त्यावरतीही तुम्ही पारायण करू शकता. साप्ताहिक पारायण करत असताना तुम्हाला 19व्या अध्यायाचा संपुट लावायचा आहे. तर तुम्हाला जर साप्ताहिक पारायण करायचं असेल तर तुमच्यामध्ये बसण्याची तेवढी कॅपॅसिटी असायला हवी. हे पारायण करत असताना मध्ये आधी तुम्हाला कोणाशी बोलायचं नाही आहे, मध्ये उठायचंही नाही आहे. पूर्ण पारायण झाल्यानंतर, आरती झाल्यानंतरच तुम्हाला आसन सोडायचं आहे. तर जर साप्ताहिक पारायण तुम्ही करणार असेल तर मिनिमम 3 तास तुम्हाला पारायणाला लागतात. म्हणजे तुम्ही जर आत्ता पारायण करायला बसला तर 19वा पहिला, 19वा दुसरा, 19वा तिसरा, 19वा असे अध्याय वाचून आरती करण्यासाठी तुम्हाला 3 तास लागतात. जर तुमची 3 तास बसण्याची कॅपॅसिटी असेल तर तुम्ही साप्ताहिक पारायण करा आणि नसेल तर मग 21 दिवसाचं पारायण करा. पण मला असं वाटतं थोडे कष्ट होतात, पण 21 दिवसात तुमची 3 पारायणं होत असतील तर कशाला तुम्ही 21 दिवसाचे करता. तुमची जशी इच्छा असेल तसं, त्याच्यासाठी काही कसल्याही प्रकारचा फोर्स नाही आहे, फक्त मी तुम्हाला सुचवते. जर तुम्ही हे पारायण श्रद्धेने केलं तर तुम्हाला पहिलं पारायण चालू असतानाच अनुभव येतात किंवा ही 3 पारायणं पूर्ण होण्याच्या आधी किंवा 3 पारायणं पूर्ण झाले की लगेचच तुम्हाला अनुभव येत असतात. आता काही व्यक्तींना या 3 पारायणं झाले आणि तरीही अनुभव नाही आले. मग असं खचून जायचं नाही आहे की मी असं काही चुकीचं केलं, मी तर अगदी सांगितलं तसं पारायण केलं, मग तरीही गजानन महाराज मला प्रसन्न का झाले नाही, असं काही नसतं. बघा, आपलं काम काय आहे, फक्त पारायण आणि सेवा करण्याचं. आपल्याला काय द्यायचं, कधी द्यायचं, कोणत्या वेळेला द्यायचं, हे सर्व महाराज ठरवणार आहेत. आणि बघा, कधी कधी काय होतं की आपल्या कर्माचे, प्रारब्धाचे भोग इतके जास्त असतात ना की ते जोपर्यंत आपण भोगून संपवत नाही तोपर्यंत आपल्याला कशाचे अनुभव येत नाही, कशाचा फरक पडत नाही, असं असतं. पण मग आपण सेवाच करायची नाही का, उपासनाच करायची नाही का, पारायणच करायची नाही का, असं नाही. उलट जेवढी सेवा, जेवढा पारायण, जेवढी उपासना तुम्ही कराल ना तेवढे तुमचे कर्माचे, प्रारब्धाचे भोग कमी होतात, तुम्हाला भोगायला कमी लागतात. किंवा ते भोग भोगत असताना त्याची जी तीव्रता, त्याची जी तुम्हाला झळ बसणार होती ना ती सुद्धा बसत नाही. अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुमचे ते भोग भोगून होतात आणि तुम्हाला कळतही नाही. जेव्हा तुमचे भोग भोगून होतात ना तेव्हा तुम्हाला अनुभव यायला लागते. तर तुम्ही जेवढ्या जास्त सेवा उपासना कराल ना तेवढं तुमच्यासाठी चांगले, कारण तेवढंच तुमचे कर्माचे, प्रारब्धाचे भोग लवकरात लवकर भोगून संपणार आहे, त्याची तीव्रता कमी होणार आहे आणि तुम्हाला अनुभव यायला लागणार आहे. त्यामुळे खचून जाऊ नका. खूप जणांना अनुभव आलेले आहेत आणि ज्यांना नाही येत त्यांचे कर्माचे भोग संपल्याशिवाय त्यांना अनुभव येणार नाहीत. पण म्हणून तुम्ही सेवा करणं सोडू नका. जेवढ्या तुम्ही सेवा कराल तेवढे तुम्हाला लवकर अनुभव येतील. तर विजय ग्रंथाचं, आपल्या गजानन महाराजांचं हे पारायण तुम्ही नक्की करा आणि त्याचे अनुभव तुम्ही स्वतः घ्या. विजय ग्रंथ वाचायलाही तितकाच सोपा आहे आणि समजायलाही तितकाच सोपा आहे आणि
हा ग्रंथ जरी तुम्हाला साधा सोपा वाटला ना, तरी तो तितकाच चमत्कारिक आणि अनुभवी असा ग्रंथ आहे. तर या ग्रंथाच्या पठणाने तुमच्या लग्नातील सर्व विघ्न दूर होतील, मनासारखा जोडीदार मिळेल. कितीही मोठ्यातले मोठे तुमच्या कुंडलीमध्ये दोष असतील, तुम्हाला लागलेले दोष असतील, ते दूर होतील. कसल्याही प्रकारच्या पत्रिकेतले दोष असतील, ग्रहांचे, पितृदोष, वास्तुदोष, कालसर्पदोष, नजर असेल, साडेसाती असेल, किंवा तुमच्या पत्रिकेमध्ये तुमच्या लग्नाचा योग खूप उशिरा असेल, कठीणातले कठीण योग दूर होऊन तुमच्या लग्नाचा योग येईल. इतका हा प्रभावी ग्रंथ आहे. आणि मी सांगते म्हणून नाही, तर तुम्ही करून पहा आणि स्वतः अनुभव घ्या. अगदी लहानसा व्हिडिओ होता. तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. गजानन महाराज की जय.